महत्त्वाचं हे आहे की मला वाटतं आपण सगळे एकत्र पहिल्यांदा काम करताय ॲज अ कोआर्टिस्ट शशांक सर आणि सो तुम्हा चौघांसाठी हा एक्सपिरियन्स कसा होता कोआर्टिस्ट म्हणून सगळे तुम्ही पहिल्यांदाच एकत्र आलात धन्यवाद. रमेशनी जेव्हा पहिल्यांदा सांगितलं ना की असा असा चित्रपट करतो आहे, तर मला असं वाटलं की यार हे हॉरर आणि या पद्धतीचं नको यार काहीतरी करायला. म्हणून मी त्याला पहिल्यांदा म्हटलं तर नको यार, आपण नको करायला. तुम्हाला म्हटलं गोष्ट ऐका आणि मग नाही म्हणा, गोष्ट ऐका आणि मग नाही म्हणा, जर नाही आवडलं तर नका करू. मी गोष्ट ऐकली, म्हटलं चल कधीपासून शूट आहे सांग, आपण करूया. मग कोण कोण काम करत आहे, मग त्यांनी सांगितलं की अरे पूजा सावंत आहेत, त्याच्यानंतर रोहित आहे, भारत गणेशपुरे आहे, ओंकार आहे, कमलाकर आहे, अंशुमन आहे. आणि ह्या सगळ्यांबरोबर म्हणजे यांना खूप खूप दिवस मी यांना टेलिव्हिजनवरती बघत होतो. अंशुमन असेल काय किंवा कमलाकर असेल काय, आणि या लोकांबरोबर काम करायचं होतं, कारण तशी ऍक्टर म्हणून त्यांची दहशत आहे. मग ते ज्या पद्धतीनं कामं करतात ना, ते काय आपण एंटरटेनर आहेत ते. आणि तिथं गेल्यानंतर आहेत ना, ते मॅजिक करतात काहीतरी तुमच्यावरती. आणि मला आहे ना ते मॅजिक भुरळ पाडणार होतं की ह्याच्याबरोबर काम करायला पाहिजे. ते काय करतात ना तिथे हे बघायचं होतं मला. आणि माझ्यासाठी ती ट्रीट होती की त्यांच्याकडनं वेगवेगळ्या गोष्टी शिकणं ही माझ्यासाठी ट्रीट होती की ही काय पद्धतीनं काम करते. की त्या तिथे म्हणजे आम्ही शनी शिंगणापूर आणि नगरच्या जवळचं काय हाँगकाँग ना, काय गाव कांगोणी हिंगोली, बरोबर आहे ना हाँगकाँग त्या होताना. तर तिथे शूट करत होतो. पावसाने भयंकर राडा घातलेला होता, तिथे जाणं येणं मुश्किल झालेलं होतं. आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सगळेजण शूट करत होते तिथे. पण ही ज्या पद्धतीने काम करत होती ना, की ज्या ठामपणाने उभं राहून की नाही हे करायचं आहे. बरं, आमचं लवकर पॅकअप व्हायचं, ही पहाटे यायची 2, 2:30, 3 वाजता. कधी आली? 3 वाजता आली. सकाळी 6ला गेलेली पण असायची शूटला, परत 7 वाजता परत निघालेली असायची. अत्यंत डेडिकेशन या मुलीने काम केलंय तिथे, आणि फारच चांगलं केलंय काम. आणि मला वाटतं की आपल्याला ते पडद्यावरती बघायलाही मिळेल. चित्तरंजन गिरीन बरोबर पण काम पूर्वी एक आम्ही केली होती, भोजपुरी फिल्म केली होती आम्ही एकत्र. त्यावेळेला आम्ही कधीतरी एकदा एकत्र होतो. रोहितला मी ऍक्टर म्हणून खूप दिवसांपासून ओळखतो आणि त्याचं काम मला अत्यंत आवडतं काम. त्यामुळे या सगळ्यांबरोबर काम करणं ही माझ्यासाठी ट्रीट होती. आणि खूप सारे नवीन ऍक्टर्स पण होते याच्यामध्ये. आणि नवीन ऍक्टर बरोबर असं म्हणतात ना की अनुभवी ऍक्टर बरोबर काम करताना नवीन ऍक्टरला प्रेशर येतं. ते मला जर विचाराल तर हे एक्झॅक्ट उलट आहे. कारण तो अनप्रेडिक्टेबल असतो. तो काय करणार आहे हे मला माहीतच नसतं. त्यामुळं सिनियर ऍक्टर किंवा खूप दिवस काम केलेला ऍक्टर हा जास्त घाबरलेला असतो की नवीन ऍक्टर बरोबर काम करताना. पण त्या नवीन लोकांनी पण खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला सगळ्यांनाच सांभाळून घेतलं असं मी म्हणेन. आणि मजा आली काम करताना 100%. क्या बात है सर तुम्हाला खूप